नमस्कार. आपण पाहत आहात जतचा आवाज. आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. मंगळवेढा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची ठरलेली बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथील विद्यार्थिनी कुमारणी स्वर्णश्री धनंजय पाटील हिने SSC बोर्ड परीक्षेत 2026मध्ये 500 पैकी 500 गुण मिळवत पुढे SSC बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून अभ्यासाची तयारी कशी करावी या संदर्भात स्वर्णश्रीच्या कष्टावर, अनुभवावर आधारित एक छोटा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी देत आहोत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामनसह मंगळवेढा येथून मी जतचा आवाज, प्राध्यापिका स्वाती दिवसे कोंडुभेरी, मंगळवेढा. धन्यवाद. नमस्कार, मी स्वर्णश्री उज्ज्वला धनंजय पाटील. मला 10वी SSC बोर्ड 2025-26 या परीक्षेमध्ये 100% गुण प्राप्त झाले. हे गुण बरेच विद्यार्थ्यांचे ड्रीम मार्क्स असतात आणि त्यासाठी मी माझ्या आज अभ्यास पद्धतीबद्दल बोलणार आहे, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला नक्की होईल अशी अपेक्षा मी करते. बरेच जण मला विचारतात की तू नेमका कसा अभ्यास केला किंवा तुझं शेड्यूल कसं असायचं किंवा तू रोज किती तास अभ्यास करते. पण खरं सांगायचं तर मी सातत्य, योग्य नियोजन आणि स्वतःवरती विश्वास याच गोष्टींवरती भर दिला होता. शिवाय 10वीचा अभ्यास हा फक्त शेवटच्या महिन्यांमध्ये करायची गोष्ट नसून तो पूर्ण वर्षभराचा प्रवास असतो. मी प्रत्येक विषयासाठी त्यानुसार वेगवेगळी अभ्यास पद्धती वापरली होती. भाषा विषयांसाठी लेखन कौशल्य जास्त महत्त्वाचं असतं, त्याच्यामध्ये त्याला जास्त वेटेज असतं. त्याच्यामधील जे काही पत्रलेखन असेल, संवाद लेखन, निबंध लेखन हे जे उपयोजित लेखनचा भाग आहे त्या गोष्टींसाठी मी वेगवेगळ्या विषयांचा सराव केला. शिवाय त्याच्यासाठी मी एक फिक्स फॉर्मॅट तयार केला होता, ज्याच्यामुळे माझा परीक्षेमध्ये वेळ वाचायचा आणि उत्तरही छान व्हायचं. त्यानंतर मॅथ्स, सायन्स यासारख्या विषयासाठी मी कन्सेप्ट क्लिअरन्सवरती जास्त भर दिला होता. मॅथ्समध्ये मी एक फॉर्म्युला बुक तयार केली होती, ज्याच्यामुळे मला रिव्हिजन सोपं व्हायचं. आणि सायन्समध्ये मी शॉर्ट्स नोट देखील तयार केल्या होत्या, ज्याच्यामुळे मला पटकन पूर्ण धडा रिवाईज व्हायचा आणि माझं रिव्हिजन फास्ट व्हायचं. इतिहास, संस्कृत या विषयांमध्ये कन्सेप्ट क्लिअर करून थोडंसं पाठांतरही महत्त्वाचं असतं. त्यामुळे संस्कृतसारख्या विषयामध्ये तुम्ही शुद्ध लेखन असेल, श्लोक, त्यांचे अर्थ, व्याकरण या गोष्टींवरती फोकस करणं गरजेचं आहे. आणि भूगोलासाठी तर मी नकाशावरून बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या, त्यामुळे मला भूगोलाचा अभ्यास एकदम आवडायचा. या सगळ्या प्रिपरेशनबरोबरच एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे सराव. त्यासाठी पूर्ण वर्षभर युनिट टेस्ट मी दिल्या, शेवटी फुल सिलेबस टेस्टही भरपूर दिल्या, ज्याच्यामुळे माझं टाईम मॅनेजमेंट योग्य पद्धतीने झालं. आपला पेपर हा आकर्षक असायला पाहिजे. त्याच्यासाठी आपलं शुद्ध लेखन असेल, सुंदर हस्ताक्षर असेल, डायग्रॅम्सचा वापर करणं, मेन मुद्दे अंडरलाईन करणं, बॉर्डर करणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यामुळे परीक्षकाला तो पेपर आपला वाचावासा वाटतो आणि आपली उत्तरं त्याच्यापर्यंत सहज पोहोचतात. आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याच जणांना वाटतं की 10वीचा अभ्यास म्हणजे आपल्याला पूर्णपणे मोबाईल आणि टी व्हीपासून दूरच राहिलं पाहिजे. पण माझा अनुभव थोडासा वेगळा होता. मी टी व्ही पाहायचे, पण तो मर्यादितच असायचा. मी मनोरंजन आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी बरोबर बॅलन्स केल्या आणि त्याचा मला नक्कीच फायदा झाला. विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळवायचे आहेत, चांगले गुण मिळवायचे आहेत, त्यांनी इतरांपेक्षा एक पाऊल पुढेच राहायला हवं. त्यासाठी मला असं वाटतं की शेवटच्या काळामध्ये जे धडे काही घाई गडबडीत होतात ते त्या टॉपिक्सचा जर तुम्ही अभ्यास आधीच करून ठेवला किंवा ते थोडं आधी वाचून गेला, त्या गोष्टींचा नक्कीच फायदा होतो. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या टेस्टमध्ये तुम्हाला कमी मार्क्स आले तर खचून जाऊ नका, स्वतःवरती विश्वास ठेवा, सातत्य ठेवा, नक्कीच त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळेल. माझ्या या प्रवासात मला सपोर्ट करणारे माझे आई-बाबा, आजी-आजोबा, सर्व शिक्षक व इतर नातेवाईक या सर्वांच्या प्रती मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद.